आपण बघाल की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माहीत आहे। केवळ आरक्षण देऊन थांबले नाहीत तर ते आरक्षण हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टातही चॅलेंज होऊ शकलं नाही। दुर्दैवानं 2.5 वर्षानंतर आलेल्या सरकारचं दुर्लक्ष त्या ठिकाणी झालं। आपण बघाल की जरांगेंची टीका जर पाहिली तर आपण नारायण राणे साहेब जेव्हा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी सकारात्मक रिपोर्ट दिला, भले ते टिकलं नसेल तरी प्रामाणिकपणे आरक्षण दिलं गेलं होतं। त्याच्यानंतर देवेंद्रजींनी दिलेलं ज्ञात आहे। एकनाथरावजी शिंदे साहेब आल्यानंतर त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या कृतीवर संशय होऊ शकत नाही, कारण आपण बघाल जे पदोन्नतीचं पदभरतीचं जे होतं तो धाडसी निर्णय कोर्टाचा निर्णय असताना सुद्धा त्यांनी घेतलाय। त्याच्यामुळे राणे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, हे सगळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूला असतानाही टार्गेट देवेंद्रजींना केलं जातंय। याच्यामध्ये या ठिकाणी निश्चितच राजकीय वास येतो आणि मग बोलवता धणी कोण आहे का अशा प्रकारच्या शंकेला त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी उरते। आपण बघाल की हे सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे। एकही भाजप नेता असेल, देवेंद्रजी असेल, शिंदे साहेब असेल, मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही, परंतु राजकीय उद्देशानं टार्गेट करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। मराठा समाजाने गर्दी काय पहिल्यांदाच बघितली नाही। मराठा समाजामध्ये गर्दी ही त्यांना जे काही भोगावं लागतंय, सोसावं लागतंय, शिक्षणात असेल, नोकर भरतीत असेल, त्या भावनांची ही गर्दी आहे, अपेक्षांची गर्दी आहे। मराठा समाज कुठल्या नेत्याला बघून गर्दी करत नाही। आपण बघा लाखोंचे मोर्चे झाले, कुठलाही नेता नव्हता। मराठा समाज उत्स्फूर्तपणे लाखोंचे मोर्चे त्या ठिकाणी निघाले आणि कुणीही मराठा समाजाला भडकवू शकत नाही। त्या लाखोच्या मोर्चांच्या माध्यमातून मराठा समाज गर्दी असतानाही लाखोंची शांततेत मोर्चा काढू शकतो। हा आदर्श जगासमोर मराठा समाजाने घालून दिला। त्याच्यामुळे मराठा समाज शिक्षित आहे, समज आहे, त्याला भडकावण्याचं कोण काम त्या ठिकाणी करू शकत नाही। आपण बघाल की देवेंद्र फडणवीस साहेबांवर जाणीवपूर्वक ते एका विशिष्ट समाजाचे असल्यामुळे टीका होतोय असा माझा स्पष्ट आरोप आहे। आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गुणरत्न सदावर्ते यांचा काहीही संबंध नाही हे जगाला त्या ठिकाणी ठाऊक आहे, परंतु शरद पवार गटाकडून सातत्यानं अशा प्रकारचा प्रचार केला जातो आणि तीच भाषा जर जरांगेंच्या तोंडून येत असेल तर त्या ठिकाणी ते कुणाच्या तरी सांगण्यावरनं बोलत आहेत हे त्या ठिकाणी शंका येते। आणि मग जर कुणाच्या राजकीय बंदुकीला त्यांनी आपला खांदा वापरायला देऊ नये अशा प्रकारची आमची माफक अपेक्षा या ठिकाणी आहे। आणि त्याच्यामुळे या सरकारची सकारात्मक भूमिका आहे। एकनाथरावजी असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, हेही या मराठा आरक्षणाच्या बाजूला आहेत, परंतु केवळ हे सरकार आरक्षण विरोधी आहे, हे सरकार निर्दयी आहे, हे सरकार काही करत नाही अशा प्रकारचा राजकीय अजेंडा सेट करण्याचा वास जेव्हा येतो त्यावेळेला याच्या मागे कोण बोलवता धनी आहे का हेही त्या ठिकाणी पाहायला लागेल। आणि म्हणून मराठा समाजाने एक व्हावं, एक राहावं ही सगळ्यांचीच भूमिका आहे। आम्हालाही त्या ठिकाणी कुठल्याही पक्षात असले तरी पक्षातीत सगळी लोक मराठा समाजाच्या भूमिकेशी ठाम आहेत, परंतु गर्दी जमली म्हणून त्या ठिकाणी कुठल्या तरी राजकीय पक्षाला पोषक भूमिका आणि कुठल्या तरी राजकीय पक्षाला नेत्याला टार्गेट करण्याची भूमिका
मराठा समाजाला त्या ठिकाणी पसंत नाही, कारण समाजाची सार्वत्रिक भावना असते. कुणा एकाचं किंवा नेत्याचं मत मराठा समाजासाठी नसतं. कुठेतरी तुमचा उद्देश हा जरांगे पाटलांच्या मागे हे शरद पवार गट आणि इतर आहेत, विरोधक आहेत असं वाटतं, ज्या प्रकारे तुम्ही टीका करता? आपण एक बघाल की त्यांच्या तोंडून जी भाषा येते, मला सांगा देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करण्याची काय गरज आहे? माझं तर जाहीर आव्हान आहे कोणालाही खुल्या व्यासपीठावर येऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी कसा विरोध मराठा समाजाला केला किंवा सकारात्मक बाजू घेतली नाही. जे केलं ते प्रामाणिकपणे केलं. मराठा समाजाला आरक्षण दिलं, टिकवलं, सुप्रीम कोर्टात जातीनं लक्ष घातलं. मराठा समाजाला वसतिगृह देणं असेल, सवलती देणं असेल, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी कोर्सेस असेल, परदेशात जाण्याचं शिष्यवृत्ती असेल, या सगळ्या गोष्टी अत्यंत प्रामाणिकपणे दिल्या असताना जर कोणीतरी आपल्या राजकारणासाठी त्या ठिकाणी कोणाचा वापर करत असेल, एखादी गोष्ट होत असेल, तर ती आम्हाला मान्य नाही. आणि देवेंद्रजींवर करूनही अशा प्रकारचे जर कोणी बिनबुडाचे आरोप करेल, तेही आम्ही सहन करणार नाही.